नमस्कार मित्रांनो, मी तुमचा वाटचाल साथीदार आणि आज आपण चाललो आहोत पश्चिम घाटाच्या कुशीतल्या स्वप्नील स्थानावर म्हणजेच माळशेज घाटात. पुण्यापासून 130 ते 140 किलोमीटर अंतरावर आहे. ही जागा अशी आहे जिथे पावसाळ्यात सह्याद्रीच्या कुशीतले सारे सौंदर्य एकत्र येते. पुणे ते माळशेज घाट आणि माळशेज घाट पासून परत पुणे ही अशी आपली राईड आहे. तर ह्या राईड मध्ये तुम्ही सुद्धा सामील व्हा. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा मी तुमचा होस्ट अभि चव्हाण तुमचं स्वागत करतो. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता आपण चाललो आहे माळशेज घाटला अँड वी आर ॲट चाकण चौक. पोचलो आपण. अक्षय आणि सचिन हे दोघंजण ऑलरेडी 5 मिनटं आधी पोचलेत. 5 मिनटं लेट झालो आहे कारण की मी रेनकोट शोधत होतो. हा आमचा अभि भाऊ. नमस्कार. अक्षय भाऊ, यश भाऊ, सचिन भाऊ आणि आपल्या 3 गाड्या. हॅव गाईज, आपली पल्सर आणि आपला सचिन भाऊची. कसा आहे झापूक झुपूक विषय. आणि तिकडं अक्षय भाऊची गाडी आहे आणि तिकडं मागं 3 जण गेलेला एक काम आहे इकडच्या साईडचा. भाई जे दिसतंय ना लय कडक दिसतंय. मॅटर डायरेक्ट. गुड मॉर्निंग मित्रांनो. आत्ता आपण पोचलो आहे पुणे नाशिक हायवेला. तिथे एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो आहे. वेगळी जागा आहे तिथे नाश्त्यासाठी थांबलो. सगळी मुलं तिथे आपली राईडर्स तिथे थांबलेत. आपल्या बाईक्स इथे आहेत आणि अशा प्रकारे आपली राईड सुरू झालेली आहे. सकाळी काय झालं ॲक्च्युली, आम्ही निघालो मीटअप पॉईंटच्या अलीकडे म्हणजे चाकणला थांबलो होतो आणि आपला मीटअप पॉईंट होता नाशिक फाटा. तो आता रिटर्न 15-20 किलोमीटर मला जायला लागला असता आम्हाला तिथून परत. त्यापेक्षा आम्ही तिथे थांबलो. लाईनअप आला. लाईनअपला थोडंसं निघायला लेट झाला ना, तिथे नाश्ता होता. आम्ही नाश्त्यासाठी थांबलो. थोडासा गॅप पडला 10-15 मिनटाचा. नंतर येऊन कॅचअप केला. सगळ्या गाड्या इथं लागलेल्या आहेत. आणि आता नेक्स्ट आपण जाणार आहे शिवनेरीला जाणार आहे. शिवनेरीमधून राईट टर्न घेऊन आपण वरती कुंभे नाही पण माळशेज घाटमध्ये निघणार आहे. पूर्ण डिटेल्ससाठी कनेक्टेड राहा, जॉईन राहा. ठीक आहे, गाड्या दाखवतो तुम्हाला.
क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, राजमाता जिजामाता की, जय भवानी, जय भवानी, भारत माता की। निसर्गरम्य वातावरणातून आणि नागमोडी वळणाच्या रस्त्यावरून राईड करून आता आपण पोहोचलो आहोत माळशेज घाटामध्ये। कधी कधी शहराच्या गोंगाटातून आणि धावपळीच्या जीवनातून मनाला एकच हाक येते, निसर्गाकडे चल। आणि मग पावसाळा सुरू होताच एकच जागा मनात पहिल्यांदा डोकावते, ती म्हणजे माळशेज घाट। पावसाळ्यात हा घाट म्हणजे एखाद्या चित्रकाराच्या कॅनव्हासवर रंग उधळलेले स्वर्गाचे जणू चित्रच। जवळपास आल्यावरच डोंगरावर पांढऱ्या धुक्याची चादर पसरलेली दिसते। रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवगार गालिच्यांचं साम्राज्य आणि मधूनच उंचावरून कोसळणारे असंख्य धबधबे, जणू निसर्गाने आकाशातील मोत्यांचे हारच जमिनीवर सोडले आहेत। पावसाच्या सरी अंगावर घेत रस्त्यावरून गाडी फिरवताना येणाऱ्या गार वाऱ्यांचा गंध काही औरच असतो। तो गंध म्हणजे ओल्या मातीचा, पानांचा आणि ताज्या पावसाचा एकत्रित नशा। येथील धबधब्यांचं वैशिष्ट्य म्हणजे काही इतके जवळ असतात की जणू गाडी थांबून त्या खाली उभं राहिलं तर अंगावर प्रत्येक थेंब जणू नवीन ऊर्जा देऊन जातो। आणि काही धबधबे तर इतक्या उंचीवरून कोसळतात की वर बघताच मान दुखावते। पावसाळ्यात इथे गाडी चालवणं म्हणजे एक साहस। धुक्यातून वाट काढणं, पुढचा रस्ता धुसर दिसणं आणि अचानक नजरेसमोर उलगडणारे हिरवे डोंगर, ही अनुभूती शब्दात मांडणं जवळजवळ अशक्यच आहे, पण ते अनुभवणं मात्र आवश्यक आहे। माळशेज घाटातला पाऊस म्हणजे ते केवळ हवामान नाही, तो एक भावना आहे। एक अशी भावना जी डोंगर, धबधबे, ढग, धुके आणि तुझ्या मनाला एकत्र बांधून ठेवते। म्हणूनच पावसाळा सुरू आहे आणि फक्त एक निर्णय घे, मोबाईल बाजूला ठेव, शहराची गर्दी विसर आणि माळशेज घाटाच्या पावसात भिजून बघ। आणि अशा प्रकारे माळशेज घाटातील नैसर्गिक सौंदर्य, रस्ते आणि धुकं यांचा अनुभव घेतल्यानंतर आपण निघालो आपल्या घराच्या रस्त्याकडे। तुम्ही पण नक्की या माळशेज घाटामध्ये आणि या जिवंत स्वर्गाचा अनुभव घ्यायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये।